हाय गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सर्वजण मजेत असाल. मी पण मजेत आहे. माझ्या रुपाली या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. डोक्यात हाच विचार चालू आहे माझ्या की आता भाजी काय बनवू. तेवढ्यातच हे बोलले की मी चिकन आणून देतो, चिकन बनव. म्हटलं ठीक आहे, आणून द्या, मी बनवते. आणि तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करते. व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा मी कशी बनवते. छान मी 3 पाण्याने चिकन धुवून घेतलेला आहे. आता चिकन शिजवून घेते. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कांदा, त्याचा तडका देते आणि शिजवून घेते छान. गंज ठेवलेला आहे मी वर, त्याच्यामध्ये तेल घातलं. आता कांदा टाकून कांदा छान लाल होऊ देते. कांदा छान मी फ्राय करून घेतला तर त्याच्यामध्ये चिकन घालते. तर त्याच्यावर हळद मीठ टाकून घेते. त्याच्यामध्ये हळद घालून घेते आणि मीठ छान. आता त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ घातलं. छान ते मिक्स करून घेतलं आणि 10-15 मिनिटं आता शिजवून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवते. इकडे भात मांडलेला आहे मी. आता छान मी खडा मसाला भाजून घेते. आपल्याला चिकनसाठी लागते तोच मी मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी लाल मिरची पण टाकलेली आहे, ती पण भाजून घेते. ते लसूण, अद्रक, टमाटर, सांबार आणि खडा मसाला भाजून घेतलेला आहे. आता तो मी मिक्सरमधून काढते. आता मिक्सरमधून मी हे सर्व काढून घेते. चिकन आपलं शिजलेलं आहे आणि त्याच शिजलेल्या गंजात मी आता भाजी बनवणार आहे. गंज वर ठेवला. आता त्याच्यामध्ये तेल घालते. जेवढं तेल लागते तेवढं तेल मी घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाला फ्राय करून घेऊया. मसाला मी काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता तेजपत्त्याचं पान टाकते आणि मसाला टाकून घेते. मसाला टाकलेला आहे मी छान. आता मी मस्त मसाला शिजवून घेते 10 मिनिटं. आता मी तिखट आणि हळद घालून घेते. त्याच्यानंतर मी सुहानाचा चिकन मसाला पण टाकणार आहे. आता छान फिरून घेते. मीठ टाकून घेते. त्याला पण फ्राय करते. छान आपला मसाला शिजलेला आहे बघा. आता त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेणार आहे. आता छान फिरून घेते मी त्याला. छान फिरून घेतलं मी. 2 मिनिटं आता झाकण ठेवून मसाल्यामध्ये छान शिजू देते आणि मग थोडंसं पाणी घालते. आता थोडंसं पाणी घालून घेते. आता पाणी घालून झालं छान. आता उकळी येऊ देते आणि मग सांबार टाकून आपली भाजी तयार. छान आपली भाजी तयार आहे. आता सांबार टाकून घेते छान. नक्की सांगाल की भाजी कशी झाली. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.